दापोली शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत 4 एप्रिल रोजी रात्री 10:30च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीनं काही क्षणातच अक्राळ विक्राळ रूप धारण केले. या आगीत 5 दुकानं पूर्णपणे जळून भस्मसात झाली. दिलीप भैरमकर, परेश जैन, नाकोडा मोबाईल शॉपी, मालाराम चौधरी, अपी मोरे आणि संदीप राजपुरे या व्यापाऱ्यांचे अंदाजे 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. आग लागल्यानंतर बाजारपेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. एकमेकांना लागून असलेली दुकानं, ज्वलनशील साहित्य आणि अरुंद रस्ते यामुळे आगीनं झपाट्यानं फैलाव घेतला. परिस्थिती गंभीर होत असतानाच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. शहरातील युवकांनी धाडसानं पुढाकार घेत पाण्याच्या बादल्या व उपलब्ध साधनांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवले. नागरिकांच्या एकजुटीमुळे आग वेळेत आटोक्यात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर दापोलीतील अग्निशमन सुविधांच्या अभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मात्र या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे दापोली नगरपंचायतीसाठी खर्चाच्या नवीन अग्निशमन वाहनास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच हे वाहन दापोलीकराच्या सेवेत दाखल होणार आहे. या निर्णयाचे दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग यांनी स्वागत केले आहे. मात्र या दुर्घटनेमुळे दापोली नगरपंचायतकडे स्वतःची अग्निशमन यंत्रणा नाही हे अधोरेखित झाले असून गेल्या अनेक वर्षात अग्निशमन कर नगरपंचायत नागरिकांकडून का घेत होती असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. दरम्यान दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप रामचंद्र राजपुरे यांनी नागरिकांचे आभार मानत नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदतीचे आवाहन केले आहे. दापोलीकरांनी दाखवलेली एकजूट ही प्रेरणादायी आहे. आता सर्वांनी पुढाकार घेऊन या व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मदत करावी, असे त्यांनी नमूद केले.